राज्यामध्ये घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत। मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्कल लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे। काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8000 कोटीचा टेंडर काढला गेला केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर। आणि 10 वर्षासाठी तब्बल खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडे ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो। याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम 4000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही। परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे। यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार। तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा 8000 कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खाताच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या 8000 कोटीचा टेंडर 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर केवळ 7 दिवस आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4000 कोटीच्या वर होऊ शकत नाही। माझा दावा आहे कुठल्या एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय? लूट करण्याची पद्धत किती आहे? 4000 कोटीच्या कामाला 8000 कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे। हे राज्य लुटून तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाज सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। हे बघा, टेंडर प्रोसेस सुरू झाली। 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसचा टेंडर काढला गेला। 8000 कोटीचा टेंडर 7 दिवसात कोणी काढतं काय? अरे थोडी लाज तरी असायला पाहिजे ना। आणि त्यामधले सगळे टर्म कंडिशन ज्या वेळेस टेंडर ओपन होईल त्या माणसाला दिसेल तो माणूस मंत्र्याचा नातेवाईक असेल, हे तुम्हाला मी सांगतोय। तक्रार करणार आहे मी, तक्रार सुरू झाली आमचा, आम्ही ड्राफ्ट तयार झालेला आहे। मी मुख्यमंत्र्यापासून हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे आणि मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे। आता सगळेच सरकार मिळून असेल तर सगळेच मिळून असतील, चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून खाऊ, तर रद्द करणार नाही, नाहीतर रद्द करतील। मी पत्र बनवणार आहे। 100% उल्लंघन झालेलं आहे। हे एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी टेंडर सगळी केलेली आहेत।